4 दिवसांपूर्वी हिरावाडी रोडवरील न्यू समृद्धी ज्वेलर्स या सराफ दुकानात पडलेल्या दरोड्याच्या घटनेत महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून पुढील तपासकामी 6 ते 7 पोलिसांचं पथक परराज्यात रवाना झाल्याची माहिती आहे। 4 दिवसांपूर्वी न्यू समृद्धी ज्वेलर्स या सराफ दुकानात रात्री 9 वाजेच्या सुमारास सोन्याची चेन खरेदी करण्याच्या बहाण्यानं नाकातोंडाला मास्क लावून व डोक्यात हेल्मेट तसेच टोपी परिधान करत शिरलेल्या 4 दरोडेखोरांनी लूटमार केली होती। यावेळी दुकान मालक नैना पांगरिया यांच्यावर बंदूक रोखत तसेच कर्मचारी सोनाली पाटील व अमित श्रीमाळ यांना हातातील बंदुकीचा धाक दाखवून दुकानातून दागिने लुटून नेण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी दुकान मालकासह तिघांकडून प्रतिकार केल्यानं दरोडेखोरांनी दुचाकीने पलायन केलं होतं। पंचवटी पोलिसांनी परिसरातील काही CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केली असता त्या दरोडेखोरांनी एक मेडिकलमधून पाणी बॉटल आणि हँडग्लोव्ज खरेदी केल्याचे दिसून आले। त्या आधारे पोलिसांनी फुटेजची तपास व तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला आहे। पोलिसांकडून महामार्ग परिसरातील सुमारे 40 CCTV कॅमेरे फुटेज तपासण्यात आले आहेत। त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं समजतं। त्यावरून पोलीस पथक परराज्यात रवाना झाल्याची माहिती आहे। उमेश आवणकर, दिशा न्यूज, नाशिक।